महत्वाची बातमी. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय. प्रमाणपत्र रद्द करून मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या 29 तारखेला सरकारला हिसका दाखवणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. तसंच वेळ पडलीच तर मुंबईत आंदोलन करणार असल्याचंही जरांगेंनी सांगितलं. दरम्यान जरांगेंनी 29 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचं आता कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्यानं जरांगेंनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पक्षातील नेत्यांवरती जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेच डबल गेम खेळत असल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवलाय. तर उदय सामंत, शंभूराज देसाई, शिरसाटांसह शंभूराज देसाईंवर टीका करण्यात आली आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, विखे पाटील आता शांत का आहेत असा सवालही जरांगेंनी विचारलाय. 3000 लोकांचं वाटोळं करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळं करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही? केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कस काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवाने घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराज देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आमच्या विखे पाटलाला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावतेत. हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कमी वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का? का बोलत नाही तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? असे पोरं मारायचं षडयंत्र कट रचला का तुम्ही? आणि काय करीन तुमचा बावनकुळे किंवा शिरसाट किंवा घुमरे? काय करील? एकदा निवडून येईल. ह्या 2-4 लोकांसाठी मी राज्यातले लई सीट पाडीन. बार सांगितलं बरं का मी, तुम्ही हे खेळ करू नका. तुम्ही आमच्या जीवाचे लोक आहेत. निव्वळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं की हे आतून षडयंत्र रचलेत बरं का. हे तुम्ही थांबवा यांना. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासोड उठलेला कुत्रा असलेलं करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. दरम्यान जात पडताळणी समिती स्वतंत्र असून त्यामध्ये कोणतेही मंत्री किंवा नेते हस्तक्षेप करू शकत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत. राज्य सरकारचं त्याच्यामध्ये
कुठलीही दखलंदाजी नाही. निश्चितपणे मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत. आणि मी पुन्हा सांगतो की जर ग्रीव्हन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झालाय, अपीलची तरतूद आहे. अपील करून देखील या गोष्टी करता येतात. ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते. इकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा अशी मागणीही मनोज जरांगेंनी केली. यावर बावनकुळेंनी आता उत्तर दिलंय. जात पडताळणी हा स्वतंत्र विभाग असून मंत्री हस्तक्षेप करत नसल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय. प्रमाणपत्र देतो, 15 लाख पाहिजेत, करा त्याची नार्को टेस्ट. म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची. म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला. कुठलाही शासनाचा अधिकारी मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही. आणि त्यामुळं अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही. कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र, त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही. उद्योगमंत्री उदय सामंतांनी जरांगेंना फोन केलाय आणि त्यानंतर प्रमाणपत्र रद्द कसं झालं याची माहिती घेणार असल्याचंही सामंत म्हणाले. 4ही प्रमाणपत्र मला पाठवा, मी चेक करतो, असं देखील सामंतांनी आता म्हटलंय. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते मिळालेलं नाही अशी शंका जर मनोजदादांची असेल किंवा तसं काही झालं असेल तर त्या संदर्भात मी स्वतः समितीचा सदस्य आहे. मी विखे पाटील साहेबांची चर्चा करेन, वेळ पडली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री म्हणून चर्चा करेन, परंतु याच्यातनं योग्य तो मार्ग काढू.